आधीच्या भागात तुम्ही बघितलं असेल की नाशिकमध्ये आम्ही महागोदा आरती कशी बघितली. त्यानंतर सुरू झाला आमचा डे 2, जिथे आम्हाला शिर्डी, शनी शिंगणापूर आणि रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घ्यायचं होतं. नाशिकमधली ही सगळी ठिकाणं महाराष्ट्रामधली खूप पवित्र दर्शन स्थळं आहेत, जिथे रोज हजारो भक्त दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे रात्रीच आम्ही पंचवटीहून शिर्डीला जायचा निर्णय घेतला, जेणेकरून सकाळी लवकर आमचं शिर्डीमध्ये सुद्धा खूप छान दर्शन होईल. त्यानंतर वाटेत जेवण वगैरे करून मध्यरात्री साधारण 2-3 वाजता आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलो आणि आराम करण्यासाठी एका हॉटेलमध्ये स्टे केला. पण सकाळी आवरून निघायला थोडा उशीर झाला आणि साधारण 7 वाजता आम्ही मंदिरात पोहोचलो. मंदिरात जाताना आल्या आल्या मोबाईल जमा केले आणि आम्ही दर्शनासाठी थांबलो. संडे असल्यामुळे भक्तांची खूप गर्दी होती, म्हणून साधारण 4 तास आम्हाला लाईनमध्येच थांबावं लागलं. पण शेवटी साईबाबांचं खूप छान दर्शन झालं. त्यानंतर आम्ही गेलो शनी शिंगणापूरला. तिथे फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे लगेच दर्शन झालं आणि तिथे आम्ही बघितलं नवग्रह मंदिर. असं मानलं जातं की या नवग्रहांची पूजा केल्याने आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. त्यामुळे इथे येणारे लोक शनिदेवांच्या दर्शनासोबतच नवग्रहांचं सुद्धा दर्शन घेतात. त्यानंतर आम्ही गेलो रांजणगावच्या महागणपतीला. सुरुवातीला वाटलं की मंदिर अगदी रिकामं आहे, पण आत गेल्यावर तिथे सुद्धा खूप लाईन होती. पण सुदैवाने आम्हाला इथे सुद्धा छान आरती बघायला मिळाली आणि तासाभरातच आमचं इथलं सुद्धा दर्शन पूर्ण झालं. आणि अशा पद्धतीने आमची 2 दिवसांची नाशिक ट्रिप खूप छान पद्धतीने पूर्ण झाली. जर तुम्हालाही नाशिकला जायचं असेल तर हे रील नक्की सेव्ह करा अँड फॉलो फॉर मोर. बाय.